नमस्कार मित्रांनो, पारावरच्या गप्पा या यूट्यूब चॅनेलवर आपणा सर्वांचं स्वागत आहे. कृपया या चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. मित्रांनो, मध्यंतरच्या काळात पारावरच्या गप्पांचे एपिसोड प्रकाशित करायला थोडा वेळ मिळाला नाही. काही व्यावसायिक बंधनं होती, काही प्रकृतीच्या समस्या होत्या, बऱ्याच. आज गप्पांच्या महापुरातून एका वेगळ्या विषयाला हात घालायचा ठरवलं. मुफ्ती तारिक मसूद यांच्यावर ईशनिंदेच्या आरोपाखाली खटला दाखल करावा आणि त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी आज मुस्लिम समाजातून वेगवेगळ्या थरावर उठत आहे. आता हे मुफ्ती तारिक मसूद हे कोण आहेत बुवा? त्यांना शक्यतो नाव कधी ऐकलं आहे असं वाटत नाही, म्हणून जरा बातमीचा परामर्श घेण्याचा प्रयत्न केला. आपले शेजारचे राष्ट्र पाकिस्तान या देशाचे रहिवासी मुफ्ती तारिक मसूद हे फार मोठे इस्लामचे जाणकार आहेत, प्रचारक आहेत, विचारक आहेत. अनेक वेगवेगळ्या माध्यमातून ते इस्लाम धर्माची माहिती लोकांपर्यंत पोचवत असतात आणि ख्यातनाम व्यक्तिमत्व आहे. मग अशा मोठ्या माणसावर, अशा मोठ्या मौलवीवर, मुफ्ती, मौलवी, इस्लामचे जाणकार यांच्यावर अशा प्रकारे का खटला भरावा असा आरोप केला जात असावा? तर मुफ्ती तारिक मसूद हे सध्या कॅनडाला गेले आहेत. कॅनडामध्ये त्यांनी अनेक वेगवेगळ्या गटांना मार्गदर्शन केले. पैकी एका गटास मार्गदर्शन करताना त्याने असं विधान केलं की मोहम्मद हे अशिक्षित व्यक्ती होता आणि प्रेषित मोहम्मदांना ईश्वराने जेव्हा कुराणाचे आयते त्यांच्यावर जाहीर केले तेव्हा ते आयते त्यांना स्वतःला लिहिता वाचता येत नसल्यामुळे त्यांनी त्यांच्या आजूबाजूच्या कोणाला तरी ते आयते उतरवून घेण्यास सांगितले आणि मग त्या लोकांनी त्याच्यामध्ये काही ग्रॅमॅटिकल चुका केल्या. त्यामुळे ह्या अशा चुकीच्या पद्धतीने लिहिले गेलेल्या कुराणाला बद्दल त्यांनी काही विधानं केली. मला अचानक आठवलं की 2-4 वर्षापूर्वी आपल्या देशातील एक विदुषी नुपूर शर्मा हिने एका TV डिबेटमध्ये प्रेषित मोहम्मद आणि त्यांच्या पत्नीविषयी काही विधानं केली. त्यामुळं मुस्लिम समाजामध्ये प्रचंड हळहळ माजली आणि जगभरातील मुस्लिम राष्ट्रांनी नुपूर शर्मा हिला दंड देण्यासाठी भारतावर दबाव बनवण्याचा प्रयत्न केला. म्हटलं नक्की काय आहे, म्हणून थोडंसं कुराणामध्ये डोकावायचं ठरवलं.
बघूया तरी. कारण नुपूर शर्माने मांडलेली मतं ही प्रत्यक्ष कुराणातून तिने घेतलेली होती. मग ज्या गोष्टी 1400 वर्षापूर्वी लिहून ठेवलेल्या आहेत त्या गोष्टी तिने उघडपणे TV डिबेटमध्ये मांडल्या तर तिच्यावर ईशनिंदेचा आरोप ठोठावण्यात आला. आता तारिक मसूद हे तर प्रचंड विद्वान आहेत, जाणकार आहेत. तर त्यांनी सांगितलेली गोष्ट की प्रेषित मोहम्मद हे अशिक्षित होते, ही गोष्ट कुराणामध्ये अगोदरच लिहून ठेवलेली आहे. प्रेषित मोहम्मद यांचं बालपण अतिशय खडतर होतं आणि त्यामुळे त्यांना लिहिता वाचता येत नव्हतं. ते काही प्रॉब्लेम नाही. जेव्हा उत्खनन करायला सुरुवात केली त्यावेळी असं लक्षात आलं की प्रेषित मोहम्मदच्या निर्वाणानंतर जवळजवळ 200 वर्षानंतर कुराणाची पहिली आवृत्ती लिहिली गेली. म्हणजे प्रेषित मोहम्मद यांचा तसाही त्यांच्या शिक्षणाचा तसाही काही त्या चुकांशी काही संबंध आपल्याला धरता येत नाही. पण या सगळ्या प्रकरणामुळे नुपूर शर्माच्या बाबतीत एकवटलेला मुस्लिम समाज आज 3 हिस्स्यामध्ये विभागला गेला आहे. नंबर 1, त्यांना तारिक मसूद यांना शिक्षा झाली पाहिजे असं मानणारा एक विभाग. दुसरा विभाग तारिक मसूद यांनी कुराणातीलच रेफरन्स देऊन जी वक्तव्य केली आणि अर्थात त्यांनी त्याची अगदी रीतसर सर्व समाजाची माफीही मागितली, तर त्यामुळे त्यांच्यावर कोणतीही कारवाई होऊ नये असं मानणं. आणि तिसरा आणि महत्त्वाचा विभाग की नक्की खरं काय खोटं काय, दोषी कोण, ह्या चक्रामध्ये अडकलेला तिसरा मुस्लिम विभाग. तारिक मसूद यांचं काय होईल मला माहीत नाही. त्यांना शिक्षा होईल, लोक त्यांना माफ करतील, माहीत नाही. येणाऱ्या दिवसात आपल्याला ते कळेल. सध्या तरी मुफ्ती तारिक मसूद हे सुरक्षितपणे कॅनडामध्ये आहेत. ते वेगवेगळ्या माध्यमांद्वारे मुस्लिम समाजाची माफी मागत आहेत आणि त्या प्रकारचे वेगवेगळे व्हिडिओज ते वारंवार प्रकाशित करत आहेत. तर बघूया, येणाऱ्या दिवसात आपल्याला कळेलच. आपण पारावरच्या गप्पा या चॅनलवर आलात यासाठी आपले मनापासून आभार. कृपया चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.